तर आता हा जो काय इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक हा नवीन टॉपिक बघायचा आपल्याला. तर बघा, ह्या जो काय इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक आहे, त्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला हे सगळे पॉइंट कव्हर करायचे. कुठले कुठले पॉइंट बघायचे बघा. पहिला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, सुरुवातीला इंट्रोडक्शन बघायचं इलेक्ट्रोस्टॅटिकचं. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, तो कुठल्या सिम्बॉलला दाखवतो, त्याचं युनिट काय. त्यानंतर कुलम्स लॉ, 2 कुलम्स लॉ आहे, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड बद्दल आपल्याला बघायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय तो पार्ट बघायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन बघायचे, त्याचं युनिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्यानंतर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीचाही आपल्याला इथं काय करायचा, अभ्यास करायचा. त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ह्याच्याबद्दलही आपल्याला माहिती घ्यायची. त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ह्या दोघांमधलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स ह्याच्याबद्दलही आपल्याला काय करायचंय, माहिती घ्यायची. ठीक आहे, तर हे सगळे पॉइंट आपल्याला काय करायचे, ह्या टॉपिक मध्ये कव्हर करायचे. ठीक, तर बघूयात आता पहिला पॉइंट की कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय. बरोबर आहे, जर तुम्ही हा शब्द जर बघितला व्यवस्थित, इलेक्ट्रोस्टॅटिक, बरोबर, तर इलेक्ट्रोस्टॅटिकचा काय अर्थ आहे हो. इलेक्ट्रोस्टॅटिक बघा, मी इथं लिहितो, इलेक्ट्रोस्टॅटिक हा शब्द काय होतोय, 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं, इलेक्ट्रो आणि स्टॅटिक. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक. आता इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज, या इलेक्ट्रो शब्दाचा अर्थ काय, इलेक्ट्रिक चार्ज. आणि स्टॅटिक म्हणजे काय, स्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे काय, रेस्ट. स्टॅटिकचा अर्थ काय, रेस्ट, बरोबर, किंवा त्याला काय म्हणताय तुम्ही, स्टेशनरी असं म्हणता. रेस्ट किंवा स्टेशनरी, एका जागी स्थिर असलेला, बरोबर आहे, एका जागी स्थिर असलेला, त्याला काय म्हणताय तुम्ही, रेस्ट असं म्हणताय, किंवा त्याला तुम्ही स्टेशनरी असं म्हणता. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या शब्दाची जर आपण फोड केली, इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर काय मिळेल, इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रो आणि स्टॅटिक. इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज, आणि स्टॅटिक म्हणजे काय, स्टेशनरी किंवा रेस्ट, म्हणजे एका जागी स्थिर असणं. बरोबर आहे, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय की ह्या केसमध्ये इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप होतात, मात्र डेव्हलप झालेले इलेक्ट्रिक चार्जेस कसे असतात, रेस्टला असतात. डेव्हलप झालेले इलेक्ट्रिक चार्जेस कसे असतात, स्टेशनरी असतात. त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस गेट्स डेव्हलप्ड, बट डेव्हलप्ड इलेक्ट्रिक चार्जेस आर ऍट रेस्ट. डेव्हलप्ड इलेक्ट्रिक चार्जेस आर ऍट स्टेशनरी. त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रिक चार्जेस कसे डेव्हलप होतात ते आता आपल्याला बघायचं. इलेक्ट्रिक चार्जेस कसे डेव्हलप होतात ते आपल्याला बघायचं. तुम्ही 10वी पर्यंत वगैरे शिकला, ज्यावेळी 2 बॉडी एकमेकावरती घासल्या जातात, when 2 bodies are rubbed with each other, बरोबर, ज्यावेळी 2 बॉडी एकमेकावरती घासले जातात त्यावेळी इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो. बरोबर, when 2 bodies are rubbed with each other then electric charges gets developed. ज्यावेळी ह्या 2 बॉडी आपण एकमेकावरती घासतो त्यावेळी इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळी कंगवा आपण केसामधून फिरवतो
त्यावेळी तो कंगवा कसा बनतो, चार्जड बनतो. दॅट कॉम्ब म्हणजे कंगवा. व्हेन ड्राय हेअर इज फॉर्मड विथ प्लास्टिक कॉम्ब म्हणजे काय, कंगवा. ज्यावेळी कंगवा केसातून फिरवतात त्यावेळी तो कंगवा कसा बनतो, चार्जड बनतो. तो कंगवा कसा बनतो, इलेक्ट्रिफाईड बनतो. बरोबर आहे, चार्जड बनतो. त्या कंगव्यावरती चार्ज येतो, त्या कंगव्यावरती चार्ज डेव्हलप होतो. बरोबर आहे नाही, तर डायग्राम दाखवले बघा. ज्यावेळी कंगवा केसातून फिरवला जातो त्यावेळी तो कंगवा चार्जड बनतो. आणि मग असा चार्जड कंगवा ज्यावेळी तुम्ही कागदाच्या लहान लहान तुकड्याकडे घेऊन जाताय, बरोबर आहे, स्मॉल बिट्स ऑफ पेपर कागदाच्या लहान तुकड्याकडे घेऊन जाताय, त्यावेळी हे कागदाचे लहान तुकडे त्या कंगव्याला चिकटतात. बरोबर आहे, दीज स्मॉल बिट्स ऑफ पेपर गेट स्टिक्ड टू द कॉम्ब. हे जे काय लहान लहान कागदाचे तुकडे आहेत, बिट्स म्हणजे लहान लहान कण, बिट्स ऑफ पेपर, बिट्स म्हणजे काय, कागदाचे लहान लहान कण, कागदाचे लहान लहान तुकडे, हे काय होतात, त्या कंगव्याला चिकटतात. बरोबर आहे, हा आपण अनुभव घेतलाय डे टू डे लाईफ मधले, हे आपले एक्झाम्पल आहे. ज्यावेळी कंगवा तुम्ही केसातून फिरवताय त्यावेळी तो कंगवा चार्जड बनतो. तो कंगवा चार्जड बनतो, त्या कंगव्यावरती चार्जेस डेव्हलप होतात. बरोबर, आणि असा हा चार्जड कंगवा कागदाच्या लहान लहान तुकड्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. बरोबर आहे का नाही. असा हा जो काय चार्जड कंगवा आहे, हा चार्जड कंगवा काय करतोय, कागदाच्या लहान लहान तुकड्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. बरोबर. आता इथं असं का झालं, कंगवा कागदाच्या लहान तुकड्याला अट्रॅक्ट करून घेतोय म्हणजे याचा अर्थ काय, कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आणि त्या कागदाच्या लहान तुकड्यावरती मात्र निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे असे ज्यावेळी डिसिमिलर चार्जेस असतात त्यावेळी त्या दोघांमध्ये काय असतंय, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. बरोबर आहे. त्यामुळं तो कंगवा काय करतोय, त्या कागदाच्या लहान तुकड्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतोय. बरोबर आहे का नाही. तो कंगवा काय करतोय, कागदाच्या लहान तुकड्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतोय. म्हणजे ज्यावेळी कंगवा केसातून फिरवताय त्यावेळी काय होतंय, तिथं फ्रिक्शन घडून येतंय आणि ह्या फ्रिक्शनमुळं काय होतंय, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय आणि कागदावरती मात्र निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा, बरं ठीक आहे आपण हा पार्ट बघूयात थोडस, मात्र हे पहिले एक्झाम्पल लक्षात ठेवा. When dry air is formed with plastic foam, it becomes charged, it becomes electrified. Foam acquires the positive charge while bits of paper acquires the negative charge. ज्यावेळी कंगवा तुम्ही केसातून फिरवताय त्यावेळी तो कंगवा कसा बनतो, चार्जड बनतो. तो कंगवा कसा बनतो, चार्जड बनतो. बरोबर आहे का नाही. तो कंगवा, त्या कंगव्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळतो तर त्या कागदाला निगेटिव्ह चार्ज मिळतो. आणि ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतंय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतंय. त्यामुळं हे जे काय कागदाचे लहान लहान तुकडे आहेत ते काय होतात, कंगव्याला चिकटतात. बरोबर. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघूयात. बघा काय आहे, चार्जिंग ऑफ सिल्क क्लॉथ. बरोबर. वेन ग्लास रॉड, ज्यावेळी तुम्ही हा ग्लास रॉड तुम्ही सिल्क क्लॉथ वरती घासताय, त्यावेळी हा ग्लास रॉड पॉझिटिव्हली चार्जड बनतो तर सिल्क क्लॉथ निगेटिव्हली चार्जड बनतो. बघा इथं डायग्राम मध्ये दाखवलंय, आपण ज्यावेळी ग्लास रॉड सिल्क क्लॉथ वरती आपण घासतोय, when glass rod is rubbed with silk cloth, then glass rod acquires the positive charge while silk cloth acquires the negative charge. ठीक आहे. जसं कंगव्याचं उदाहरण बघितलं तसं हे आपण दुसरं उदाहरण बघितलं. ज्यावेळी ग्लास रॉड सिल्क क्लॉथ वरती घासतोय त्यावेळी हा ग्लास रॉड काय होतोय, पॉझिटिव्हली चार्जड बनतोय तर सिल्क क्लॉथ वरती काय होतोय, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. बरोबर आहे का. असं झालं
तर फ्रिक्शनमुळे, ड्यू टू द फ्रिक्शन, ड्यू टू द रबिंग, दोन ऑब्जेक्ट ज्यावेळी तुम्ही एकमेकावरती घासताय त्यावेळी फ्रिक्शन घडून येत आहे. ज्यावेळी दोन ऑब्जेक्ट तुम्ही एकमेकावरती घासताय त्यावेळी फ्रिक्शन घडून येत आहे. आणि ह्या फ्रिक्शनमुळे काय होत आहे, त्या ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय, तर ह्या सिल्क क्लॉथ वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. ठीक आहे. तसंच काय करा, हे पुढचं एक्झाम्पल बघा. कुठलं, एबोनाइट रॉडचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा एबोनाइट रॉडचं. ज्यावेळी हा एबोनाइट रॉड तुम्ही वूल वरती किंवा फर वरती घासताय, रब करताय, when ebonite rod is rubbed with wool or when it is rubbed with fur, then that ebonite rod acquires the negative charge while wool acquires the positive charge. बरोबर. म्हणजे आपण तीन वेगवेगळे उदाहरण बघितले. आपण काय केले, तीन वेगवेगळे उदाहरण बघितले. पहिला कुठला, कंगव्याचा. कंगव्याच्या केसमध्ये काय सांगितलं होतं आपण, ज्यावेळी कंगवा तुम्ही केसातून फिरवताय, ज्यावेळी कंगवा तुम्ही केसातून फिरवताय त्यावेळी काय होत आहे, कंगवा चार्जड बनतो आणि असा चार्जड कंगवा काय करतोय, कागदाच्या लहान तुकड्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतोय. तसंच सिमिलरली ज्यावेळी तुम्ही ग्लास रॉड सिल्क क्लॉथ वरती घासताय, रब करताय, त्यावेळी काय होतोय, हा ग्लास रॉड पण पॉझिटिव्हली चार्जड बनतोय आणि सिल्क क्लॉथ वरती निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात. बरोबर आहे का नाही. आणि मग हे ग्लास रॉड काय करतोय, कागदाच्या लहान तुकड्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतोय. किंवा असा ग्लास रॉड काय करतोय, त्या निगेटिव्ह चार्जड असणाऱ्या सिल्क क्लॉथला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतोय. हे पण उदाहरण बघितलं आपण. किंवा तिसरं उदाहरण बघितलं आपण काय, की ज्यावेळी एबोनाइट रॉड तुम्ही वूल वरती घासताय, वूल म्हणजे लोकर, बरोबर आहे. ज्यावेळी एबोनाइट रॉड तुम्ही वूल वरती घासताय किंवा फर वरती घासताय, बरोबर आहे, फर वरती घासताय, वूल फर म्हणजे लोकरीच कापड. ज्यावेळी एबोनाइट रॉड तुम्ही वूल वरती घासताय किंवा फर वरती घासताय त्यावेळी काय होतोय, हा एबोनाइट रॉड वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय, तर ह्या वूल वरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं ज्यावेळी बॉडी एकमेकावरती रब केल्या जातात त्यावेळी ह्या बॉडी काय होतात, चार्जड बनतात. ह्या बॉडी काय होतात, इलेक्ट्रिफाईड होतात. बरोबर आहे का नाही. ह्या बॉडी चार्जड बनतात, इलेक्ट्रिफाईड होतात. आता प्रश्न असा आहे की रबिंगमुळं बॉडीवरती कसे काय चार्जेस डेव्हलप होतात. बरोबर आहे. तीन उदाहरणं बघितली. वेन ड्राय हेअर इज runned through when comb is runned through dry hair, then comb acquires the positive charge while bits of paper acquires negative charge. Second example bagitla, when glass rod is rubbed with silk cloth, then glass rod acquires the positive charge while silk cloth acquires the negative charge. हे दुसरं उदाहरण बघितलं आपण. तिसरं उदाहरण आपण बघितलं होतं की when ebonite rod is rubbed with wool, then ebonite rod acquires the negative charge while wool acquires the positive charge. इथं प्रश्न असा आहे की ज्यावेळी अशा वेगवेगळ्या बॉडी तुम्ही एकमेकावरती घासताय, बरोबर आहे, रब करताय, त्यावेळी त्या बॉडी चार्जड बनतात. काही बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात, काही बॉडीवरती निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात. ज्या बॉडीवरती चार्जेस डेव्हलप झाले अशा बॉडीला काय म्हणताय तुम्ही, चार्जड बॉडी असं म्हणताय. अशा बॉडीला काय म्हणताय तुम्ही, चार्जड बॉडी असं म्हणताय. किंवा अशा बॉडी काय आहेत, इलेक्ट्रिफाईड बॉडीज आहेत. These bodies are said to be charged or such bodies are said to be electrified. ज्यावेळी अशा बॉडी तुम्ही एकमेकावरती घासताय त्यावेळी त्या बॉडीवरती चार्जेस डेव्हलप होतात आणि अशा बॉडीजला तुम्ही चार्जड बॉडी असं म्हणता किंवा अशा बॉडीजला तुम्ही इलेक्ट्रिफाईड बॉडीज असं म्हणता. बरोबर आहे का नाही. आणि मग ह्या चार्जड बॉडीज काय करतात, दुसऱ्या बॉडीला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात किंवा रिपेल करून घेतात. आपल्याला माहित आहे पॉझिटिव्ह काय असतंय, निगेटिव्ह. नाही पॉझिटिव्ह मध्ये काय असतंय, समजा रिपल्शन. दोन निगेटिव्ह बॉडीज असतील तर काय असतंय, रिपल्शन असतंय. हे कसे आहेत, लाईक चार्जेस आहेत. हे कसे आहेत, सिमिलर चार्जेस आहेत. हे कसे आहेत, लाईक चार्जेस आहेत, सिमिलर चार्जेस आहेत.
म्हणजे ज्यावेळी सिमिलर चार्जेस आपण एकमेकाच्या जवळ आणतोय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, ज्यावेळी आपण असे सिमिलर लाईक चार्जेस किंवा आयडेंटिकल चार्जेस आपण एकमेकाच्या जवळ आणतोय, त्यावेळी हे चार्जेस काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. बरोबर आहे का नाही? किंवा तुम्ही एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतला किंवा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह घेतला, हा, तर असे जर तुम्ही अनलाईक चार्जेस घेतले, असे जर तुम्ही अनलाईक चार्जेस घेतले किंवा असे जर तुम्ही डिसिमिलर चार्जेस जर विचारात घेतले, अनलाईक किंवा डिसिमिलर चार्जेस जर आपण विचारात घेतले, तर ते दोन्ही एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट. हे आपल्याला माहित आहे. मग इथंही काय होतं बघा, जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह निगेटिव्ह असेल, असे जर सिमिलर लाईक किंवा आयडेंटिकल चार्जेस असतील, तर हे चार्जेस काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. किंवा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह किंवा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल, म्हणजे जर असे अनलाईक किंवा डिसिमिलर चार्जेस असतील, तर हे चार्जेस मात्र काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. बरोबर आहे का नाही? तर आता इथं जे काय आपण 3 एक्झाम्पल घेतले, कंगव्याचं, ग्लास रॉडचं, एबोनाइट रॉडचं. इथं कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतोय आणि पेपरवरती निगेटिव्ह चार्ज तयार होतोय. तर ग्लास रॉडच्या बाबतीत ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतोय, सिल्क क्लॉथ वरती, जे रेशमी वस्त्र असतंय, सिल्क क्लॉथ असतंय, त्या सिल्क क्लॉथ वरती मात्र निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. एबोनाइट रॉडच्या केसमध्ये एबोनाइट रॉड वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत आहे. तर जे काय लोकरीचं कापड आहे, ऊल आहे, ऊल म्हणजे लोकर, हा, त्याच्यावरती मात्र निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. म्हणजे इथं काय झालंय, रबिंग केल्यामुळं बॉडी चार्जड बनल्या, इलेक्ट्रिफाईड बनल्या. काही बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाले, काही बॉडीवरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाले. समजून चाला, तुम्ही दोन पॉझिटिव्ह चार्ज असणारे कंगवे एकमेकाच्या जवळ आणले तर काय होईल, रिपल्शन होईल. ते एकमेकाला रिपेल करतील, ते एकमेकाला पुश करायचा प्रयत्न करतील. बरोबर आहे का नाही? किंवा दोन निगेटिव्ह चार्ज असणारे ग्लास रॉड जर तुम्ही एकमेकाच्या जवळ आणले तर, सॉरी, दोन पॉझिटिव्ह चार्ज असणारे ग्लास रॉड जर तुम्ही एकमेकाच्या जवळ आणले तर, हा, रिपल्शन. दोन पॉझिटिव्ह चार्ज असणारे ग्लास रॉड जर तुम्ही एकमेकाच्या जवळ आणले तर ते एकमेकाला काय करतील, रिपेल करतील. एक पॉझिटिव्ह चार्जड ग्लास रॉड आणि एक निगेटिव्ह चार्जड एबोनाइट रॉड जर तुम्ही एकमेकाच्या जवळ आणले तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतील. म्हणजे इथं एवढं लक्षात ठेवा की काय, दोन बॉडीज एकमेकावरती रब केल्यामुळे काय होतंय, बॉडी चार्जड बनतात, त्या बॉडीज वरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात आणि ह्या बॉडीज काय करतात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस शो करतात. ह्या बॉडी काय करतात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस शो करतात. आता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, तिकडे एबोनाइट रॉड वरती निगेटिव्ह चार्ज तयार झाला, ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. मात्र हे डेव्हलप झालेले चार्जेस कसे आहेत, एका ठिकाणी स्थिर असतात, एका ठिकाणी स्टेशनरी असतात. बरोबर आहे का नाही? आणि हे बॉडी काय करतात, त्या बॉडी काय करतात, फक्त दुसऱ्या बॉडीला अट्रॅक्ट करतात किंवा दुसऱ्या बॉडीला काय करतात, रिपेल करतात. बरोबर आहे का ना? अशा चार्जड बॉडीज काय करतात, दुसऱ्या बॉडीला अट्रॅक्ट करतात किंवा दुसऱ्या बॉडीला रिपेल करतात. या बॉडीज काय करतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन दाखवतात. अट्रॅक्शन किंवा रिपल्शनचे फोर्सेस दाखवतात. बरोबर आहे का नाही? त्याला काय म्हणताय तुम्ही, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हणायचं. बरोबर आहे. हा जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हा जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा हा जो काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे, या फोर्सेसला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हणायचं. या फोर्सेसलाच काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. बरोबर आहे. हे जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा फोर्स ऑफ रिपल्शन आहे, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला किंवा रिपल्शनलाच काय म्हणायचंय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. बरोबर आहे का नाही? हा, मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस मे बी अट्रॅक्टिव्ह और मे बी रिपल्सिव्ह. हे जे काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आहे, हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस मग एकतर अट्रॅक्टिव्ह
टाईपचे असतील किंवा एकतर रिपल्सिव्ह टाईपचे असतील. बरोबर आहे का नाही? जर तुम्ही दोन पॉझिटिव्ह बॉडी घेतल्या तर तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेसचं नेचर रिपल्सिव्ह असेल. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतला तर तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेसचं नेचर अट्रॅक्टिव्ह असेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे दोन पॉझिटिव्ह बॉडीमध्ये किंवा दोन निगेटिव्ह बॉडीमध्ये कुठला असणार आहे फोर्स ऑफ रिपल्शन. तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह ह्या दोन बॉडीमध्ये कुठला फोर्स असणार आहे? अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. हे जे काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे किंवा हे जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ह्या फोर्स ऑफ रिपल्शनला किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच काय म्हणायचंय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस म्हणायचंय. काय म्हणायचंय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणजे दोन बॉडीज एकमेकावरती रब केल्यामुळं बॉडीज वरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात. बॉडी चार्जड बनतात, इलेक्ट्रिफाईड बनतात. आणि अशा बॉडीज काय करतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस शो करतात. अशा बॉडीज काय करतात? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस शो करतात. बरोबर आहे की नाही? कळालंय तुम्हाला? बरोबर आहे. ह्या तुम्ही म्हणाल इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप झाला मग त्याच्यापासून करंट मिळायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? कारण आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये काय सांगितलं होतं? इलेक्ट्रिसिटीमध्ये की करंट तयार होण्यासाठी इलेक्ट्रिक चार्जची गरज आहे. आणि हे इलेक्ट्रिक चार्ज बॅटरीच्या सहाय्याने आपण काय करतो? फ्लो मध्ये आणतो, मोशन मध्ये आणतो. हे जे काय इलेक्ट्रिक चार्जेस आहेत, हे इलेक्ट्रिक चार्जेस आपण बॅटरीच्या सहाय्याने काय करतो? फ्लो मध्ये आणतो, मोशन मध्ये आणतो. एकदा की इलेक्ट्रिक चार्ज फ्लो मध्ये आला, मोशन मध्ये आला की त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतंय? करंट फ्लो होतो. त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतं? करंट फ्लो होतो. मग तुम्ही म्हणाल इथं इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप झाले. कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, एबोनाइट रॉड वरती निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे का नाही? इथे इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप झाले. मग हे इलेक्ट्रिक चार्जेस मुळे मग इलेक्ट्रिक करंट मिळायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? मात्र हे इलेक्ट्रिक चार्जेस कुठे डेव्हलप झालेत? इन्सुलेटिंग मटेरियल वरती. हे इलेक्ट्रिक चार्जेस कुठे डेव्हलप झालेत? इन्सुलेटिंग मटेरियल वरती डेव्हलप झाले. कंगवा कसा आहे? इन्सुलेटर आहे, त्याच्यातून करंट पास होऊ शकत नाही. ग्लास रॉड, एबोनाइट रॉड हे कसे आहेत? इन्सुलेटिंग मटेरियल आहे, त्याच्यातून करंट पास होऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? त्याच्यातून करंट पास होऊ शकत नाही. आणि हे डेव्हलप झालेले चार्जेस कसे असतात? थोड्या वेळा करता असतात. बरोबर आहे का नाही? तुम्ही कंगवा केसातून फिरवला, तो कागदाच्या तुकड्याला अट्रॅक्ट करतोय. बरोबर आहे? कंगवा तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवला आणि एका तासाने परत तो कंगवा कागदाजवळ नेला, अट्रॅक्ट करेल का तो? नो. तो कसा आहे? हे जे काय चार्जेस डेव्हलप होतात, हे चार्जेस काय होतात? मोमेंटरी असतात. अतिशय थोड्या वेळा करता हे चार्जेस डेव्हलप होतात. बरोबर आहे? त्यानंतर हे चार्जेस काय होतात? निघून जातात, व्हॅनिश होतात. बरोबर आहे का नाही? त्यानंतर हे चार्जेस न्यूट्रलाइज होतात. ठीक आहे. तर बघा, त्यामुळं हे चार्जेस काय करतात? फक्त ह्यांच्यापासून करंट तयार होत नाही, तर ह्या चार्जेस काय करतात? फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस दाखवतात. हे चार्जेस काय करतात? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, रिपल्शन दाखवतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस फक्त दाखवतात. बरोबर आहे का नाही? आता प्रश्न असा आहे की कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज का तयार झाला? तुम्ही म्हणाल रबिंग केल्यामुळं, एकमेकावरती घासल्यामुळं फ्रिक्शन घडून आलं, त्यामुळं कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. किंवा इथं ज्यावेळी तुम्ही हा ग्लास रॉड सिल्क क्लॉथ वरती रब करताय, त्यावेळी ह्या ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला, सिल्क क्लॉथ वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. किंवा ज्यावेळी तुम्ही एबोनाइट रॉड वूल वरती किंवा फर वरती तुम्ही रब करताय, त्यावेळी ह्या एबोनाइट रॉड वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय, तर वूल वरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. बरोबर आहे का नाही? मग काय होतंय नेमकं? दोन
ऑब्जेक्ट ज्यावेळी तुम्ही एकमेकावरती रब करताय, ज्यावेळी दोन ऑब्जेक्ट तुम्ही एकमेकावरती रब करताय त्यावेळी त्याच्यावरती चार्जेस डेव्हलप होतात. म्हणजे नेमकं काय होतंय, कशामुळे हे चार्जेस डेव्हलप होतात? सम ऑब्जेक्ट्स अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज व्हाईल सम ऑब्जेक्ट्स अक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. काय होतं इथं, दोन बॉडी एकमेकावरती घासल्या म्हणजे त्या बॉडीवरती चार्जेस डेव्हलप होतात. म्हणजे नेमकं काय होत आहे? इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन. बरोबर आहे का नाही? काय होतंय तिथं, इलेक्ट्रॉनचा गेन आणि लॉस घडून येत आहे. ठीक आहे, थोडस डिटेलमध्ये सांगताय नेमकं काय होतं इथं? ग्लास रॉड इलेक्ट्रॉन लॉस करेल, त्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. चला पहिल्यापासून जाऊयात, ह्याच्यापासून चला कॉम्प पासून, कंगव्यापासून सुरुवात करूया. ज्यावेळी कंगवा तुम्ही केसातून फिरवताय, रन करताय, त्यावेळी कंगवा चार्जड बनतोय, इलेक्ट्रिफाईड बनतोय. बरोबर आहे. हा कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय, तर बिट्स ऑफ पेपरवरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. म्हणजे काय होत असलं पाहिजे इथं? पॉझिटिव्ह चार्ज. हा, काय होत असलं पाहिजे? कंगवा लॉस करेल इलेक्ट्रॉन. कंगवा इलेक्ट्रॉन लूज करतो आणि हे लूज केलेले इलेक्ट्रॉन कोण एक्वायर करेल? पेपर. बरोबर आहे का? पेपर एक्वायर करेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिला ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करावा लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करावा लागेल. एखादा मध्ये सेंट्रलाइज्ड हेवी न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती वेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? न्यूक्लियस मध्ये काय काय असते, प्रोटॉन न्यूट्रॉन असते आणि इलेक्ट्रॉन काय होतात, त्याच्या भोवती वेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. बरोबर. हे जे काही इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन काय करतात, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन वरती कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह. प्रोटॉन काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. तर हे जे काय न्यूट्रॉन आहेत, हे जे काय न्यूट्रॉन आहेत, हे न्यूट्रॉन कसे आहेत, न्यूट्रल. हे न्यूट्रॉन कसे असतात, न्यूट्रल असतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करता, ज्यावेळी तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करताय त्यावेळी काय होतं बघा, आवाज येतोय का? येस सर. येस सर. तर बघा, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करावा लागेल. ॲटम म्हणजे काय आहे, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एन ऑब्जेक्ट, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ मॅटर. बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये काय असतंय, तर सेंट्रली प्लेस्ड हेवी न्यूक्लियस असतोय. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात, न्यूट्रॉन वरती कुठलाही चार्ज नाहीये, ते न्यूट्रल असतात. आणि इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती वेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि हे इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हे जे काय अटॉमिक पार्टिकल आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, हे काय करतात, चार्ज कॅरी करतात. हे कसले पार्टिकल आहे, चार्जड पार्टिकल आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून ह्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणतो. दॅट्स वाय दीज अटॉमिक पार्टिकल्स आर रिफर्ड ॲज इलेक्ट्रिक चार्जेस. बरोबर आहे. हा, आता ह्याच्यामध्ये काय होतंय की हा समजा न्यूक्लियस आहे, हा काय समजा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे आणि हे अशा वेगवेगळ्या ऑर्बिट आहे. बरोबर आहे, अशा वेगवेगळ्या ऑर्बिट आहेत. तर हे जे काय इनर ऑर्बिट आहेत, हे जे काय इनर ऑर्बिट आहे, हा के असेल, हा एल असेल, हा एम असेल. आपल्याला माहित आहे के मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2. एल मध्ये किती असतात, 8. एम मध्ये किती असतात, 18.
बरोबर आहे का? म्हणजे ते 2n² या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करता येतंय, प्रत्येक ऑर्बिट मध्ये प्रेझेंट हे जे काय इलेक्ट्रॉन आहेत के मधले, हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत के सेल मध्ये, बरोबर आहे, हे इलेक्ट्रॉन कशा असतात बघा. हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत के सेल मधले किंवा हे जे काही के ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे. न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे का? हो सर. न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्या के चार्ज आहे. न्यूक्लियस आणि के सेल स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मात्र हे जे काय शेवटचं ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटला काय म्हणतात तुम्ही, व्हॅलन्स सेल असं म्हणतात, बरोबर आहे. हे जे काय शेवटचं ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटला काय म्हणतात तुम्ही, व्हॅलन्स सेल असं म्हणतात. हे जे काय शेवटचं ऑर्बिट आहे ह्या ऑर्बिटला काय म्हणतात तुम्ही, व्हॅलन्स सेल असं म्हणतात, बरोबर आहे. आणि व्हॅलन्स सेल आणि न्यूक्लियस, हे व्हॅलन्स सेल आणि न्यूक्लियस ह्याच्यामधला अंतर कसं आहे, जास्त आहे, बरोबर आहे. व्हॅलन्स सेल आणि न्यूक्लियस ह्याच्यामधला अंतर कसं आहे, जास्त आहे. त्यामुळं ह्या व्हॅलन्स सेल मधले जे इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. अर्थ कळतो का बघा. इनर सेल मधले जे इलेक्ट्रॉन आहे, इनर ऑर्बिट इलेक्ट्रॉन आहे, हे इनर ऑर्बिट इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियसशी स्ट्रॉंगली अटॅच झालेले असतात. मात्र हे जे काय आउटर सेल मधले इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स सेल मधले इलेक्ट्रॉन आहे, ही इलेक्ट्रॉन मात्र न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात, बरोबर आहे का नाही. आणि त्याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो, कमी असतो. हा पार्ट पहिला समजून घ्या. इनर सेल मधले इलेक्ट्रॉन्स आर अंडर द स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन, while outer cell electrons are under the weak force of attraction, बरोबर आहे का नाही. हे जे काय इनर सेल मधले इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियसशी स्ट्रॉंगली अटॅच झालेले असतात, त्यामुळे तिथं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर हे जे काय आउटर सेल मधले इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात आणि त्याच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कसा असतोय, वीक असतोय. ज्यावेळी तुम्ही रबिंग करताय त्यावेळी काय होतंय, हे व्हॅलन्स सेल मधले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झाल्यामुळं, हे व्हॅलन्स सेल मधले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झाल्यामुळं ते काय होतात, इझिली रिमूव्ह केले जातात. ते काय होतात, इझिली रिमूव्ह केले जातात, बरोबर आहे का नाही. का तर त्या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, त्यामुळं त्याला थोडं जरी रबिंग केलं तर हे असे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात, इझिली रिमूव्ह केले जातात, इझिली रिमूव्ह केले जातात. आणि मग असे रिमूव्ह केलेले इलेक्ट्रॉन, म्हणजे समजा एखाद्या ऍटमनं 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर ह्या ऍटमकडे 2 पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले आणि हे रिमूव्ह केलेले इलेक्ट्रॉन काय होतात, दुसऱ्या ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर केले जातात, बरोबर आहे का नाही. आता प्रश्न असा आहे की बर इथपर्यंत कळाले का हे अटॉमिक स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन लूजली अटॅच झालेले असतात, त्यामुळे ते इझिली रिमूव्ह होतात, बरोबर आहे. तो जेवढे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करेल तेवढे ह्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल. लूज केलेले इलेक्ट्रॉन हे काय होतात, दुसरा ऑब्जेक्ट गेन करतो, दुसरा ऑब्जेक्ट त्याला काय करतो, अट्रॅक्ट करून घेतो, बरोबर आहे का नाही. त्यामुळं काय होतंय, काही बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात, काही बॉडीवरती निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात, बरोबर आहे का नाही. हो सर. येस सर. ठीक हो आहे, सर. बरोबर. मग आता प्रश्न असा आहे की ते ज्यावेळी ग्लास रॉड हा सिल्क क्लॉथ वरती रब करतोय त्यावेळी काय होतं, मग इथं ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, बरोबर आहे. तर सिल्क क्लॉथ वरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. मग काय होतं इथं नेमकं, इथं काय होतंय नेमकं, ज्यावेळी ग्लास रॉड तुम्ही सिल्क क्लॉथ वरती घासताय त्यावेळी फ्रिक्शन घडून येतंय आणि ह्या फ्रिक्शन मुळे काय होतंय, ग्लास रॉड कडले हे लूजली अटॅच झालेले इलेक्ट्रॉन जातात सिल्क क्लॉथ कडे ट्रान्सफर केले जातात.
इथं ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस, इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर घडून येत आहे. ग्लास रॉड कडले इलेक्ट्रॉन काय होतात, सिल्क क्लॉथ कडे ट्रान्सफर केले जातात. मग आपल्याला माहित आहे ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट इलेक्ट्रॉन लूज करतोय त्यावेळी त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज येतो. पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. इथं ग्लास रॉड जेवढे इलेक्ट्रॉन लूज करेल तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज, तेवढे जास्त पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉड कडे डेव्हलप होणार आहेत. तेवढे जास्त पॉझिटिव्ह चार्ज ग्लास रॉड कडे डेव्हलप होतात. तर हे लूज केलेले इलेक्ट्रॉन कुणाला मिळतात, सिल्क क्लॉथला मिळतात. हे लूज केलेले इलेक्ट्रॉन कुणाला मिळतात, सिल्क क्लॉथला मिळतात. बरोबर आहे का नाही. त्यामुळे सिल्क क्लॉथने इलेक्ट्रॉन मिळवले, गेन केले, अर्न केले म्हणजे सिल्क क्लॉथ वरती कुठला चार्ज डेव्हलप होईल, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. म्हणजे ज्यावेळी आपण रबिंग करतोय त्यावेळी इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर घडून येत आहे. हे इलेक्ट्रॉन ग्लास रॉड कडून सिल्क क्लॉथ कडे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळं ग्लास रॉड इलेक्ट्रॉन गमावतोय म्हणून त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. तर सिल्क क्लॉथ काय करतोय, सिल्क क्लॉथ काय करतोय, इलेक्ट्रॉन गेन करतोय. सिल्क क्लॉथ काय करतोय, इलेक्ट्रॉन गेन करतोय. त्यामुळं काय होतंय, सिल्क क्लॉथ वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. सिल्क क्लॉथ वरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. बरोबर आहे का नाही. हा येस सर. तसंच बघा इथे कुठे एबोनाइट रॉडच्या केसमध्ये ज्यावेळी एबोनाइट रॉड ऊल वरती रब करताय, ज्यावेळी एबोनाइट रॉड ऊल वरती रब करताय त्यावेळी काय होतंय, एबोनाइट रॉड निगेटिव्हली चार्जड बनतोय तर ऊल पॉझिटिव्हली चार्जड बनतोय. म्हणजे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे घडून येत आहे, कुणीकडून कुणीकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात. कुणीकडून कुणीकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात. इबॉइलेट रॉड पासून ऊलला. बरोबर आहे का नाही. इथं काय होतंय, हा जो काय एबोनाइट रॉड आहे तो एबोनाइट रॉड काय करतोय, आपले इलेक्ट्रॉन गमावतो. सॉरी, हा एबोनाइट रॉड काय करतोय, ऊल काय करतोय, ऊल आपले इलेक्ट्रॉन गमावतो, लूज करतो म्हणून ऊल वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर ह्या ऊलनं गमावलेले इलेक्ट्रॉन कुणाला मिळतात, ह्या एबोनाइट रॉडला मिळतात. त्यामुळे हा एबोनाइट रॉड काय होतोय, हा एबोनाइट रॉड काय होतोय, निगेटिव्हली चार्जड बनतो. निगेटिव्ह चार्ज होतो. निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे का. येस सर. येस सर. म्हणजे इथं काय होतंय बघा, ज्यावेळी तुम्ही त्या ग्लास रॉड आणि सिल्क क्लॉथचा विचार करताय त्यावेळी काय होत आहे, इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे ट्रान्सफर होतात, ग्लास रॉड कडून सिल्क क्लॉथ कडे. म्हणून हा ग्लास रॉड काय करतोय, पॉझिटिव्ह चार्जेस अक्वायर करतोय तर सिल्क क्लॉथ निगेटिव्ह चार्जेस अक्वायर करतोय. तर एबोनाइट रॉडच्या केसमध्ये ज्यावेळी हा एबोनाइट रॉड वूल वरती किंवा फर वरती रब करताय त्यावेळी काय घडून येत आहे, त्यावेळी काय घडून येत आहे, हा एबोनाइट रॉड काय करतोय, हा एबोनाइट रॉड काय करतोय, ऊलनं लूज केलेले इलेक्ट्रॉन हा एबोनाइट रॉड काय करतोय, एक्सेप्ट करतोय. त्यामुळे एबोनाइट रॉड कडे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत आहे तर ऊलकडे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय. मग तुम्ही म्हणाल इथं कंगवा तर केसातून फिरवलाय, मग कंगव्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आला, ठीक आहे, कंगव्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आला, मग कागदावरती निगेटिव्ह चार्ज कसं काय डेव्हलप झाला. बाकीच्या दोन केसेस मध्ये काय होत आहे, ग्लास रॉड तुम्ही सिल्क क्लॉथ वरती रब करताय म्हणून ग्लास रॉडला पॉझिटिव्ह आणि सिल्क क्लॉथला निगेटिव्ह चार्ज मिळतोय. किंवा एबोनाइट रॉड काय करताय, तुम्ही ऊल वरती रब करताय म्हणून एबोनाइट रॉडला निगेटिव्ह चार्ज तर ऊलला पॉझिटिव्ह चार्ज मिळतोय. मात्र इथं कंगवा पेपर वरती रब करत नाही आपण, बरोबर आहे की नाही. कंगवा काय करतोय, कॉम्ब इज रनड थ्रू हेअर,
आपण कंगवा काय करतोय सर केसातून तुमचा वॉइस फिरवतोय. ऐकायला नाही येत. येतोय सर. येतोय सर. सर्वांना आवाज येतोय काय ऐकायला? येस सर. येस Yes, सर. बरं, ज्यांना वाटतं आवाज ऐकायला येत नाही ते लोक जरा प्रॉपर रेंज मध्ये या. प्रॉपर रेंज मध्ये येऊन बसा. ठीक आहे. आता बघा, बाकीच्या दोन केसेस मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट आपण काय करतोय, एकमेकावरती रब करतोय. मात्र कंगवा आपण कागदावरती रब करत नाही, कंगवा केसातून फिरवताय. मग कंगव्याला पॉझिटिव्ह चार्ज आला, आपण पेपरला निगेटिव्ह चार्ज कसं काय आला? हा, पेपरला निगेटिव्ह चार्ज कसं काय आला? बोला पटपट. तर बघा, पेपर सुरुवातीला न्यूट्रल असतोय. पेपर हा सुरुवातीला न्यूट्रल असतोय, म्हणजे त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही चार्जेस असतात. बरोबर आहे. कधी ज्यावेळी कंगवा पेपर जवळ आणायचा आहे त्याच्या अगोदर, बरोबर आहे, त्याच्या अगोदरची काय सिच्युएशन आहे, हा पेपर न्यूट्रल आहे, त्याच्यामध्ये दोन्ही चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही चार्जेस आहेत. ज्यावेळी पॉझिटिव्हली चार्जड कंगवा, ज्यावेळी असा पॉझिटिव्हली चार्जड कंगवा, असा हा पॉझिटिव्हली चार्जड कंगवा ज्यावेळी असा हा पॉझिटिव्हली चार्जड कंगवा अशा न्यूट्रल पेपरच्या जवळ आणताय, त्यावेळी काय होतंय, कंगव्यावरती असलेल्या पॉझिटिव्ह चार्जमुळे हे पेपर मधले चार्जेस सेपरेट होतात. पेपरमध्ये काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत, बरोबर आहे. पेपर सुरुवातीला न्यूट्रल आहे, ज्यावेळी कंगवा तुम्ही पेपरच्या जवळ नेताय त्यावेळी ह्या पेपरमध्ये असणारे चार्जेस काय होतात, सेपरेट होतात. त्या पेपरमध्ये असणारे चार्जेस काय होतात, सेपरेट होतात. बरोबर आहे का नाही? ह्या पेपरमध्ये असणारे चार्जेस सेपरेट होतात. या पेपरमध्ये असणारे चार्जेस सेपरेट होतात. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे काय होतंय, इकडे निगेटिव्ह चार्ज एका बाजूला येतो. का तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असतंय, बरोबर आहे का नाही? त्यामुळे ह्या पेपर मधले निगेटिव्ह चार्ज काय होतात, या कंगव्याच्या दिशेने सरकतात आणि राहिलेले पॉझिटिव्ह चार्ज एका बाजूला हाय असे थांबतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे तिथं चार्ज सेपरेट होतं, चार्जचं पोलरायझेशन घेऊन येतं. बरोबर आहे. मग काय होतंय, इथं हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे हा कंगवा काय करतोय, ह्या बाजूला कागदाला चिकटून घेतो, अट्रॅक्ट करून घेतो. अहो बरोबर आहे का? येस सर. कागदावरती आपण कंगवा घासलेला नाहीये, मग तरी आपण काय म्हटलं, पेपरवरती निगेटिव्ह चार्ज आला. कसं काय निगेटिव्ह चार्ज आला, तर हा पॉझिटिव्हली चार्जड कंगवा काय करतोय, त्या कागदामध्ये असणाऱ्या चार्जला सेपरेट करायचं काम करतोय. हा पॉझिटिव्हली चार्जड कंगवा त्या कागदामध्ये असणाऱ्या चार्जला सेपरेट करायचं, पोलराइज करायचं काम करतोय. त्यामुळे निगेटिव्ह चार्जेस काय होतात, एका बाजूला सरकतात, पॉझिटिव्ह चार्जेस दुसऱ्या बाजूला राहतात. आणि हा कंगवा काय करतोय, अशा निगेटिव्हली चार्जड, हा कंगवा काय करतोय, अशा निगेटिव्हली चार्जड कागदाच्या तुकड्याला अट्रॅक्ट करून घेतो. बरोबर आहे का नाही? त्यामुळे असं लक्षात ठेवा की ज्यावेळी दोन बॉडी आपण एकमेकावरती रब करतोय त्यावेळी काय होतंय, त्या बॉडी चार्जड बनतात, इलेक्ट्रिफाईड बनतात. बरोबर आहे. आणि अशा चार्जड बॉडीज काय करतात, दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट किंवा रिपेल करायचं काम करतात. बरोबर आहे. हे जे काय डेव्हलप झालेले चार्जेस आहेत, हे डेव्हलप झालेले चार्जेस मोमेंटरी असतात, अगदी थोड्या वेळा करता असतात, क्षणिक वेळा करता असतात. बरोबर आहे. आणि असे चार्जेस काय करतात, अशा चार्जेसमुळे करंट डेव्हलप होत नाही, तर असे चार्जेस काय करतात, असे चार्जेस काय करतात, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स शो करतात. बरोबर आहे. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन दाखवतात. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने काय होतंय, इलेक्ट्रिक चार्जेस डेव्हलप होतात. जर तुम्ही ऍटमचा विचार केला तर जे काय ऍटॉमिक पार्टिकल आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन वगैरे, हे पण काय करतात, इलेक्ट्रिक चार्ज कॅरी करायचं काम करतात. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतोय, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतोय, तर प्रोटॉनवरती काय असतंय, तर प्रोटॉनवरती काय असतंय, पॉझिटिव्ह चार्ज असतं. बरोबर आहे. प्रोटॉनवरती काय असतंय, पॉझिटिव्ह चार्ज असतं. जमेल का?
कळालंय का? हो सर. येस सर. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. तर बघा, म्हणजे कुठलाही बघा चार्ज नव्यानं तयार करता येत नाही, हे पहिला लक्षात ठेवा. हा, आपल्याला कुठलाही चार्ज नव्यानं तयार करता येत नाही, बरोबर आहे का ना? तुम्ही म्हणाल कंगवा मी केसातून फिरवला, तो पॉझिटिव्हली चार्जड बनला, मी पॉझिटिव्ह चार्ज तयार केला असं म्हणसाल तुम्ही. मात्र कुठलाही चार्ज नव्यानं तयार करता येत नाही. कुठलाही चार्ज नव्यानं तयार करता येत नाही, तो नष्टही करता येत नाही. फक्त काय करता येतंय, त्याला ट्रान्सफर करता येतंय एका मटेरियल कडून दुसऱ्या मटेरियलकडे. कंगव्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला का, तर त्यातले इलेक्ट्रॉन दुसरीकडे गेले म्हणून त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. एबोनाइट रॉडकडे निगेटिव्ह चार्ज तयार झाला का, तर त्यातले इलेक्ट्रॉन काय झाले, वूलकडे गेले म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. किंवा ग्लास रॉड पॉझिटिव्ह चार्जड बनला का, सॉरी, ग्लास रॉड पॉझिटिव्ह चार्जड बनला का, तर त्याच्याकडले इलेक्ट्रॉन काय झाले, सिल्क क्लॉथकडे गेले. तर एबोनाइट रॉडचं बघा, थोडं आपलं चुकलं होतं. एबोनाइट रॉड निगेटिव्ह चार्जड बनतोय का, तर तो काय करतोय, वूल कडले इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेतोय, बरोबर आहे. म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे चार्जेस डेव्हलप होतात. नव्यानं चार्ज तयार झालाय का, नाहीये. नव्यानं चार्ज तयार झालाय का, नाही. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली म्हणून तिथं चार्ज आला, बरोबर आहे. चार्ज म्हणजे काय आहे, शॉर्ट ऑफ इलेक्ट्रॉन. चार्ज म्हणजेच काय आहे, शॉर्ट ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा, एखाद्याकडे दोन पॉझिटिव्ह चार्जेस आहेत म्हणजे तिथं दोन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. चार्ज आहे म्हणजे तिथं दोन इलेक्ट्रॉन एक्सचेंज झाले, जास्त झाले म्हणून तिथं दोन निगेटिव्ह चार्ज आला. हा अर्थ कळतोय का बघा, हा अर्थ कळतोय का बघा. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय आहे, ऍब्सन्स ऑफ इलेक्ट्रॉन, शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रॉन. तर निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय आहे, एखादा ऑब्जेक्ट निगेटिव्हली चार्जड आहे म्हणजे काय, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्सेस आहे, त्याने इलेक्ट्रॉन घेतले, त्याच्याकडे हे इलेक्ट्रॉन कसे आहेत, एक्सेस आहेत. त्याच्याकडे हे इलेक्ट्रॉन कसे आहेत, एक्सेस आहेत, बरोबर आहे का नाही. त्याच्याकडे हे इलेक्ट्रॉन कसे आहेत, एक्सेस आहेत, जास्त आहेत म्हणून त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावर असं लक्षात येतंय की कुठलाही चार्ज आपल्याला नव्यानं तयार करता येत नाही, नष्ट करता येत नाही. टोटल जे काय चार्जेस आहेत ते चार्जेस कसे राहतात, कॉन्स्टंट राहतात. ते चार्जेस कन्झर्व केले जातात. फार तर आपण काय करू शकतो, त्या चार्जला एका ऑब्जेक्ट कडून दुसऱ्या ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर करू शकतो. फार तर आपण काय करू शकतो, त्या चार्जला एका ऑब्जेक्ट कडून दुसऱ्या ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर करू शकतो, बरोबर आहे का नाही. जसं एनर्जीचं आहे, एनर्जी पण असंच आहे, ऊर्जा नव्यानं निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही. फार तर आपण त्याला काय करू शकतो, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करू शकतो. जसं एनर्जीचं आहे तसं चार्जचं आहे. म्हणून ह्या प्रिन्सिपलला काय म्हणायचं आहे, त्या प्रिन्सिपलला काय म्हणायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. त्या प्रिन्सिपलला काय म्हणायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस, बरोबर आहे. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस म्हणजे चार्ज कसा राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. चार्ज नेहमी राहतोय. चार्ज आपल्याला नव्यानं तयार पण करता येत नाही, तो नष्ट पण करता येत नाही. फार तर त्याला तुम्ही एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये ट्रान्सफर करू शकता, बरोबर आहे. त्याला फार तर तुम्ही एका मटेरियल कडून दुसऱ्या मटेरियल कडे ट्रान्सफर करू शकता, बरोबर आहे का नाही. When we charge something, no electrons are created or destroyed, but electrons are simply transferred from one material to another material and the charge is conserved. बरोबर आहे. म्हणजे चार्ज नव्यानं तयार करता येत नाही, नष्ट करता येत नाही. फार तर त्याला तुम्ही एका मटेरियल कडून दुसऱ्या मटेरियल कडे ट्रान्सफर करू शकता. कन्झर्व्ह. हा जो काय प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला सर ब्रेक होतोय आवाज. आवाज नीट येईना. सर आवाज येत नाही नीट. हॅलो सर. येतोय का आवाज? हा, म्हणजे हे जे काय चार्जेस आहेत हे चार्जेस आपल्याला तयार पण करता येत नाही, नष्ट पण करता येत नाही.
फार तर त्याला तुम्ही एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्सफर करू शकतो. सर ट्रान्सफर प्रेझेंट करता येईल. म्हणजे टोटल जे काय चार्जेस आहेत ते चार्जेस कसे राहतात, कॉन्स्टंट राहतात. टोटल जे काय चार्जेस आहेत ते चार्जेस कसे राहतात, कॉन्स्टंट राहतात. हा जो काय लॉ आहे त्या लॉलाच काय म्हणताय तुम्ही, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणताय. त्या लॉला काय म्हणताय तुम्ही, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणताय. काय सांगितलं स्टेटमेंट, इलेक्ट्रिक चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन मटेरियल टू द अनदर मटेरियल सो दॅट टोटल चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही. हा जो काय चार्ज आहे ह्या चार्जला आपल्याला नष्ट पण करता येत नाही आणि निर्माण पण करता येत नाही. बरोबर आहे का नाही. त्या चार्जला आपल्याला नष्ट पण करता येत नाही आणि निर्माण पण करता येत नाही. बरोबर आहे. फार तर काय करू शकता तुम्ही, हा जो काय चार्ज आहे ह्या चार्जला तुम्ही एका मटेरियल कडून दुसऱ्या मटेरियलकडे ट्रान्सफर करू शकता. बरोबर आहे का नाही. हा जो काय प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणतात. लक्षात येत आहे. हो सर. आता बघा, हा तर बघितलं आपण हे चार्जेस डेव्हलप झाले. बरोबर आहे का नाही. हे चार्जेस डेव्हलप होतात आणि ह्या चार्जेस मध्ये काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा रिपल्शन आहे. बरोबर, इथं दाखवलंय बघा. दोन निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या बॉडी एकमेका जवळ आणल्या तर ते एकमेकाला रिपील करतात. ते एकमेकाला काय करतात, पुश करतात, एकमेकाला रिपील करतात. किंवा एक पॉझिटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह आणला तरी ते काय करतील, एकमेकाला रिपील करतील, पुश करतील. मात्र एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह अट्रॅक्ट करत. ते एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. बरोबर आहे. ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात, पुल करतात. अर्थ लक्षात घ्या. रिपील करणे म्हणजे एकमेकापासून दूर जाणे, त्याला आपण पुश असं पण म्हणू शकतो. आणि अट्रॅक्ट करणे म्हणजे एकमेकाच्या जवळ येणे, त्याला आपण पुल हा शब्द पण वापरू शकतो. अर्थ कळतोय का. अट्रॅक्ट करणे म्हणजे पुल करणे, रिपील करणे म्हणजे पुश करणे. बरोबर आहे का. चार्जेस दोन प्रकारचे आहेत, एक पॉझिटिव्ह चार्ज दुसरा निगेटिव्ह चार्ज. बघितलं आपण, चार्जेस दोन प्रकारचे आहेत, एक पॉझिटिव्ह चार्ज दुसरा निगेटिव्ह चार्ज. आणि हा चार्ज नेहमी काय केला जातो, क्यू या अक्षराने दाखवला जातो. जर चार्जचं मॅग्निट्यूड कमी असेल, चार्जचं मॅग्निट्यूड कमी असेल तर तो मात्र काय केला जातो, असा स्मॉल क्यू या अक्षराने दाखवला जातो. चार्जचं मॅग्निट्यूड जास्त असेल तर तो मात्र कॅपिटल क्यू या अक्षराने दाखवला जातो. जर चार्जचं मॅग्निट्यूड कमी असेल तर तो मात्र स्मॉल क्यू ने दाखवला जातो, त्याला पॉइंट चार्ज म्हटलं जातं. असे लहान मॅग्निट्यूड असणाऱ्या चार्जला काय म्हटलं जातं, पॉइंट चार्ज किंवा त्याला टेस्ट चार्ज देखील म्हटलं जातं. ठीक आहे. आणि चार्जचं युनिट काय आहे, कुलम. सर तुमचं लेक्चर आहे का आता 1 वाजता. नाही 2 मिनिटात सांगतो मी. चार्जचं युनिट काय आहे, कुलम. आणि तो काय केला जातो, सी अक्षराने दाखवला जातो. युनिट ऑफ द चार्ज इज कुलम, तो सी अक्षराने दाखवला जातो. बरोबर आहे का. आपल्याला माहित आहे जे लाईक चार्जेस आहेत, लाईक म्हणजे सिमिलर, आयडेंटिकल, ते एकमेकाला काय करतात, रिपील करतात. बरोबर आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकाला रिपील करतात, पुश करतात. म्हणजे लाईक चार्जेस रिपील्स टू इच अदर, व्हाईल अपोजिट चार्जेस, अपोजिट म्हणजे अनलाईक, डिसिमिलर, अपोजिट म्हणजे अनलाईक, डिसिमिलर, भिन्न चार्जेस एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. इथं दिले बघा, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, हे दोन्ही एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. हा जो काय लॉ आहे, हा जो काय लॉ आहे, ह्या लॉलाच काय म्हणायचं आहे, कुलम्स फर्स्ट लॉ. हा जो काय लॉ आहे ह्या लॉला काय म्हणायचं आहे, कुलम्स फर्स्ट लॉ असं म्हणायचं. काय कुलम म्हणजे काय हो? कुलम्स फर्स्ट लॉ. कुलमचे 2 लॉज आहेत. बरोबर आहे. पहिला लॉ काय सांगतोय, हा अट्रॅक्शन रिपल्शन बद्दल सांगतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बद्दल सांगतोय. तो काय सांगतोय, जर सिमिलर चार्जेस असतील, असे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, जर सिमिलर चार्जेस असतील
लाईक चार्जेस असतील, आयडेंटिकल चार्जेस असतील, तर ते काय करतात, एकमेकाला रिपील करतात. जर डिसिमिलर चार्जेस असतील, अनलाईक चार्जेस असतील, तर ते काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. हा जो काय लॉ आहे त्या लॉला काय म्हणताय तुम्ही, कुलम्स फर्स्ट लॉ असं म्हणताय. बरोबर आहे का नाही. चार्ज काय केला जातो, कॅपिटल क्यू न दाखवला जातो. जर चार्जचा मॅग्निट्यूड लहान असेल तर तो स्मॉल क्यू न दाखवला जातो. चार्जचं युनिट काय, कुलम, तो सी अक्षराने दाखवला जातो. जी इलेक्ट्रॉन वगैरे आहे त्या इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. बरोबर आहे का नाही. तर हा झाला कुलमचा फर्स्ट लॉ. काय सांगितला कुलमचा फर्स्ट लॉ, लाईक चार्जेस अट्रॅक्ट्स टू इच अदर व्हाईल अनलाईक चार्जेस रिपील्स टू इच अदर. बरोबर आहे. जे सारखे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, ते एकमेकाला रिपील करतात. तर जे अनलाईक चार्जेस आहेत, अनलाईक म्हणजे वेगवेगळे, भिन्न, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, हे एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. बरोबर आहे. हा जो काय लॉ आहे त्या लॉला काय म्हणतात, कुलम्स फर्स्ट लॉ असं म्हणतात. आणि चार्ज हा कॅपिटल क्यू किंवा स्मॉल क्यू अक्षराने दाखवला जातो. बरोबर. चार्जचं युनिट काय, कुलम, सी अक्षराने दाखवला जातो. बरोबर. इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. हा काय आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. जमेल. येस सर. येस सर. ठीक आहे. कुणी लेफ्ट होणार का, थांबा जरा. सर